पुढची बातमी पालघरमधून। पालघर, डहाणू आणि तलासरी भागाला पावसानं झोडपून काढल्यावर आज पाऊस जरासा कमी झाला, त्यामुळे इथली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली। डहाणू शहरात पुराचं पाणी शिरल्यानं बाजारपेठेला मोठा फटका बसला। भिजलेले कपडे सध्या अवघ्या 25 ते 30% दराने मिळत असल्यानं नागरिकांनी या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता आणि या मुसळधार पावसामुळे अगदी जनजीवन विस्कळीत झालं होतं। डहाणू शहर आहे ते डहाणू शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं आणि त्याचा परिणाम आपण बघू शकतो। आज मोठ्या प्रमाणामध्ये डहाणूमध्ये आपल्याला गर्दी दिसते, कारण ह्या सर्वच भागामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। मोठ्या प्रमाणात दुकानांतील ज्या वस्तू आहेत त्यांचं नुकसान झालं होतं। काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि आताचं कसं नियोजन आहे? कमरेपेक्षा जास्त पाणी सर्व ठिकाणी भरलं होतं, सर्व दुकानांमध्ये पाणी भरलं आणि व्यापाऱ्यांचा त्याचप्रमाणे जे कपड्याची दुकान आहेत यांचं अतोनात म्हणजे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 2 तर डेड बॉडी ह्या वाहून आणल्या होत्या ह्या डहाणू शहरामध्ये। त्यानंतर मग पोलिसांनी वगैरे ते सर्व हॉस्पिटल वगैरे ते सर्व नेलं, परंतु जवळजवळ 35 ते 40 लोक हे आम्ही बोटीने आणले। बोटीने त्यांना व्यवस्थित सुरक्षित जागेवर पोहोचवलं, त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे सर्व केली। आज पालकमंत्री दौरा करतायत, काय नेमकी मागणी करणार आहात? त्यांच्याकडे मी एवढीच मागणी करणार आहे की डहाणू आणि तलासरी या दोन्ही तहसीलदारांना आपण सांगितलेलं आहे की तुम्ही व्यवस्थितपणे सर्वे करा। तुमचे जेवढे पण महसूलचे अधिकारी आहेत त्यांना सर्वे करायला लावा। छोटी छोटी वस्तू जरी त्या लोकांची जी वाहून गेली पाण्यामध्ये त्याच्या पण सर्वेमध्ये नमूद झालं पाहिजे। आणि पालकमंत्र्यांकडे मी हीच विनंती करेन की जे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आपण त्यांना मिळवून दिली पाहिजे। आमदार विनोद निकोलेंची मागणी आहे की मागील नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही आणि आताची नुकसान भरपाई ती योग्य मोबदला आहे तो येथील नागरिकांना देण्यात यावा। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।